मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या देशभर नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये गोंधळ चालू आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर नीटच्या परीक्षा संदर्भात आज लातूरातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व शिक्षण क्षेत्रातील ज्यांचं नाव घेतलं जातं आदरानं, ते जोशी मॅथ क्लासचे संचालक सुधाकरराव जोशी यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. एकंदर नीटच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे त्यांची, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी अवलोकन करायला पाहिजे, पालकांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे, या संदर्भामध्ये आज त्यांच्याशी आपण सविस्तर बातचीत करणार आहोत. चला तर आता सुधाकरराव जोशी यांच्याशी आपण आता बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. सर, सध्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रचंड गोंधळ चालू आहे. म्हणजे देश पातळीवर कुठल्याही वृत्तवाहिन्या उघडल्या तर नीट परीक्षेच्या संदर्भामध्येच बातम्या येतात. तर हे काय गोंधळ चालू आहे सध्या, त्याच्याबद्दल थोडं आपण पालक आणि विद्यार्थ्यांना सविस्तराने विवेचन करा आपलं. मुळात ही जी परीक्षा आहे नीट, मेडिकल MBBS साठी MBBSला ॲडमिशन मिळण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. जवळपास 20-21 लाख विद्यार्थी दरवर्षी ती परीक्षा देतात. आणि जर पाहायला गेलं तर 70-80 हजार जागा आहेत. त्यामुळे प्रचंड अशी स्पर्धा आहे. आणि मग पूर्ण भारतामध्ये एकच ऑफलाईन एक्झाम होते, म्हणजे पेन पेपर बेस्डवरती एक्झाम असते. आणि ती एक्झाम जी आहे ती NCERTच्या सिलेबसवर असते. अर्थात मी मॅथचा टीचर असल्यामुळे मला त्याच्याशी फार माझं संबंधित नाही, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला थोडंसं त्याची कल्पना आहे. आणि मग आता यावर्षी जो प्रकार आपण पाहतो आहे की 2-3 ठिकाणी पेपर लीक झाले, मुलांकडनं ते उत्तरं पाठ करून घेतले आदल्या दिवशी. त्यानंतर मग मुलांनी परीक्षा देऊन त्याच्यात उत्तर पाठ करून त्याच्यात आउट ऑफ मार्क घेतले, किंवा मग 720 पैकी 720 मार्क घेणारी दरवर्षीची संख्या असते. जवळपास 10-20 असतात, 20-30 पर्यंत, तर ते आता जवळपास 67 पर्यंत आहे. म्हणजे हे सगळे जे काही विषय आहेत, किंवा मग एकाच सेंटरवरच्या अनेक विद्यार्थ्यांना टॉप मार्क पडणं, हे सगळे असे जे काही ऐकायला मिळतात त्याच्यावरनं संशयाला वाव आहे. मग ही एकदम कोण कंडक्ट करतं? NTA सारखी जी यंत्रणा आहे तर ती कंडक्ट करते. मग त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये की विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, कारण की मुलं 2 वर्ष खूप मेहनत करतात, कष्ट करतात. आणि जर का अशा गोष्टी त्या मुलांच्या कानावर आल्या, त्यांना ऐकायला मिळालं, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. त्यामुळे या पद्धतीमध्ये पारदर्शकता येणं खूप गरजेचं आहे. जे कोणी ह्या प्रकारामध्ये दोषी असतील, ज्यांनी हे सगळे गैरप्रकार केलेले आहेत, पैसे घेऊन पेपर फोडलेले आहेत, त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि हे जो काही आता गोंधळ झालेला आहे तो मिटून परीक्षा पद्धती अत्यंत सुरळीत होऊन जे चांगले विद्यार्थी आहेत, जे अभ्यासू विद्यार्थी आहेत, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. सर, या नीट परीक्षेचा लातूरच्या विद्यार्थ्यांवर काही परिणाम झालेला आहे का? लातूरमधून तसे काही फार कंप्लेन आलेलं नाहीत. अच्छा. परंतु लातूर आज अशी परिस्थिती आहे की एम्स सारखे जे कॉलेज आहेत, ज्याला की 700च्या वर मार्क लागतात, मग दरवर्षी इथले खूप सारे विद्यार्थी लागायचे एम्स सारख्या कॉलेजला. पण आता अशी परिस्थिती आहे की हे सगळे फ्रॉड केसेस निघाल्यामुळं 700च्या वरची मुलांची संख्या खूप झाल्यामुळं लातूरमधले मुलं जे आहेत त्यांच्या एम्सला नंबर लागेल का नाही 700 मार्क घेऊन, याबाबतीत शंका आहे. त्यामुळे मग आणि बऱ्याच वेळेला असं झालं की मागच्या वर्षी समजा एखादा मुलगा 500 मार्काचा आहे, तर त्याची रँक जितकी आहे त्याच्यापेक्षा 30-40 हजारांना ती रँक जी आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळं मुलांना खूप सारे मार्क घेऊनही आज मुलं शंका आहे त्यांना की आपला नंबर लागेल की नाही, करायची मग रिपीट करावं लागेल. या सगळ्या संभ्रमावस्थेत मुलं आहेत. तर हे सगळे गैरसमज जे आहेत विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे, हे त्या यंत्रणेने हे सगळे एखाद्या माहिती परिपत्रक काढून पत्रकार परिषद घेऊन हे सगळं गैरसमज दूर केले पाहिजेत की नेमकं काय होऊ शकतं. आणि अजूनही मुलांमध्ये संभ्रम आहे की आता इतके सगळे गैरप्रकार निघून झालेत, मग परीक्षा पुन्हा द्यावी लागेल का? ऑलरेडी 2 वर्ष त्यांनी मेहनत केलेली आहे, परत पुन्हा डबल रिपीट परीक्षा झाली तर पुन्हा त्यांना अभ्यास करावा लागेल. आणि जर समजा नाही झाली तर मग हे गैरप्रकार केलेले विद्यार्थी यांना जे मिळालेले मार्क आहेत हे कॅन्सल होतील का? आमची जी रँक आहे ती पुन्हा बदलून येईल का? ह्याच्याबद्दल मुलं आणि पालक शंका आहे. तर त्या सगळ्याचं निरसन त्या यंत्रणेकडून झालं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. मुलगा किंवा मुलगी 11वी किंवा 12वीला ज्यावेळेस प्रवेश घेतात तर त्यावेळेस पालकांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? उदाहरणार्थ
प्रवेश कुठे घ्यायला पाहिजे, क्लास कोणता निवडायला पाहिजे, याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलगा 10वी पास होतो, त्याला मग 11वीला प्रवेश घ्यायचा आहे, मग त्याला कुठली शाखा निवडावी, त्याला मेडिकलला प्रवेश, मेडिकल ग्रुपची तयारी करण्यासाठी पाठवावं की इंजिनिअरिंगसाठी, हे असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये, मुलाच्या मनामध्ये असतात. बऱ्याच वेळेला पालक आणि मुलांमध्ये सुद्धा मतभेद असतात. पालकाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, पण मुलाला वाटतं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. असे पण बऱ्याच वेळा आपण पाहतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकी प्राप्त परिस्थिती काय आहे, मुलाचा इंटरेस्ट कुठं आहे, हे बघून त्यांनी त्याची शाखेची निवड केली पाहिजे. पहिला कॉलेज आणि क्लासमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की कॉलेजला जेव्हा मुलं जातात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपण कॉलेज केलं तर आपल्याला अभ्यासाला वेळ मिळणार नाही, म्हणून मग मुलांचा ओढा बऱ्याच वेळेला नॉमिनल ॲडमिशन घेऊन क्लास लावण्याकडे असतो. पण क्लास लावल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला मुलं पूर्णपणे रेग्युलर क्लास करतील का, आणि त्या क्लासमध्ये ते जिथे कुठं क्लास लावतात त्या ठिकाणी तिथलं सगळं स्टाफ, टीचर हे चांगले क्वालिफाईड आहेत का, शिकवणारे चांगले आहेत का, त्यांचं मुलाला समजतं का, किंवा मग त्या मुलाचं सगळं शंका निरसन होतात की नाही, या सगळ्या पूर्ण गोष्टीची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी क्लासची पण निवड केली पाहिजे. कुठलाही क्लास लावला तर ते त्या क्लासमध्ये आपल्या मुलाची प्रगती होऊ शकते का, आपल्या मुलाकडं लक्ष दिलं जाऊ शकतं का, त्याच्या सगळ्या शंकांचं समाधान होऊ शकतं का, हे पालकांनी बघितलं पाहिजे. आणि जे मुलं स्वतःहून अभ्यास करत नाहीत, रेग्युलर कन्सिस्टन्सी नाही, अशा मुलांनी मग जर का कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर ते एक रेग्युलर पॅटर्न म्हणून जातो. 2 वर्ष मुलं त्या सिस्टीममध्ये राहतात, काही ना काही करतात. केवळ क्लासमध्ये राहिलं आणि मग त्यांनी जर अभ्यास मन लावून नाही केला, टाईमपास केला, तर त्याचं निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मग आपला मुलगा कुठल्या पद्धतीचा आहे, नेमकं तो सगळं अभ्यास करणारा आहे की नाही हे बघितलं पाहिजे. मग ते बघून ते ठरवलं पाहिजे की त्याला नॉमिनल ॲडमिशन द्यायचं की कॉलेजला ॲडमिशन द्यायचं हे पाहिलं पाहिजे. अच्छा सर, प्रवेश घेतल्यानंतर नेमका कुठला ग्रुप निवडायला पाहिजे, म्हणजे इंजिनिअरिंगचा, मेडिकलच्या या संदर्भामध्ये? आता जसं मी सांगितलं की ग्रुप निवडत असताना त्या मुलाचा इंटरेस्ट पहिल्यांदा बघितलं पाहिजे, आणि नेमकं प्राप्त परिस्थिती काय आहे. आज समजा मेडिकलला मुलाला घालायचं आहे, आपल्याला त्याला डॉक्टर करायचं आहे, आपण असं ठरवतो, परंतु मग प्रत्यक्षात मुलं किती आहेत. महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी 2-2.5 लाख मुलं परीक्षा देतात. जागा 10,000 समजा प्रायव्हेट गव्हर्नमेंट मिळून आहेत. मग त्या 2-2.5 लाखामधून मग आपल्या पहिल्या 10,000मध्ये आपला मुलगा येऊ शकतो का, त्यातही पुन्हा रिपीटरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. मग ह्या सगळ्या गोष्टीची तयारी, समजा मग नंबर नाही लागला तर आपण रिपीट करण्यासाठी आपण तयार आहोत का, किंवा मग समजा रिपीट करूनही नंबर नाही लागला तर मग आपली आर्थिक परिस्थिती आहे का की त्या मुलाला समजा फीज भरून प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन द्यायची. ही सगळ्या बाबी, नेमकं उपलब्ध जागा किती, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आणि मग खरंच त्या आपल्या मुलाचा इंटरेस्ट आहे की नाही हे बघून मग ठरवलं पाहिजे की त्याला मेडिकलला घालायचं की इंजिनिअरिंगला घालताना सुद्धा आपण हे पाहिलं पाहिजे की भरमसाठ कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, 200-300 कॉलेज आहेत, परंतु जर आपला मुलगा चांगल्या टॉपच्या कॉलेजला जर शिकला आणि तिथे जर तो इंजिनिअरिंग कंप्लीट केला तरच त्याला पुढं भविष्यामध्ये चांगलं प्लेसमेंट, चांगलं जॉब मिळू शकतो, याचा आपण विचार केला पाहिजे. मग इंजिनिअरिंगचा सुद्धा प्रवेश घेत असताना तो त्या मुलाचा स्कोअर हा टॉपचा आला पाहिजे, 99-95च्या पुढे किमान त्याला मार्क पडले पाहिजे. अशी तयारी जर त्याच्याकडनं होत असेल, करून घेत असेल, तर मग हे क्षेत्र निवडावं असं मला वाटतं. अच्छा, इंजिनिअरिंगचा ग्रुप निवडल्यानंतर त्याने नीटची तयारी कशी करावी आणि सीईटीच्या संदर्भामध्ये थोडं विस्ताराने आपण थोडं सांगावं. आता जेव्हा मुलं 11वी-12वीला ॲडमिशन घेतात त्यावेळेला त्यांच्यासमोर 3 पर्याय आहेत. एक पर्याय नीटचा आहे, जे की मेडिकलच्या मुलांसाठी आहे. जे मुलं PCBची ग्रुप घेतात त्यांच्यासाठी तर तो एकमेव पर्याय आहे, दुसरा कुठलाच नाही. पण काही मुलं विद्यार्थी जनरल ग्रुपचे पण असतात, जे बायोलॉजीचे पण असतात आणि मॅथचे पण असतात, मग ते दोन्ही पण तयारी करतात. मग त्या मुलांनी नीटसोबत CETची तयारी केली आणि समजा एखाद्यावेळेस त्याला नंबर नाही लागला MBBSला, तर तो CETच्या मार्कावरती ॲडमिशन घेऊ शकतो इंजिनिअरिंगला. एक पर्याय त्याचा उपलब्ध असतो. आणि दुसरा विषय असा आहे की जे मुलं फक्त म्हणजे फक्त मॅथचेच आहेत, त्यांचा बायोलॉजी विषय नाही, तर त्यांच्यासाठी 2 पर्याय आहेत, एक JEEचा आहे आणि एक CETचा आहे. तर मी नेहमी सांगत असतो की JEEची तयारी त्यांनी जरूर केली पाहिजे, मेन्स ॲडव्हान्ससाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु त्याच्या जागा ज्या आहेत, ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे ती 10-12 लाख विद्यार्थी परीक्षा देत होते. मग अशा परिस्थितीत जर समजा आपला नंबर नाही लागला, लिमिटेड सीट आहे, समजा 43,000 जागा NITच्या किंवा IITच्या समजा 10-15,000 जागा, किंवा IIIT जरी पकडलं तरी सगळं मिळून गोळाबेरीज 60-70 हजारापर्यंत जाते मॅक्झिमम.
आणि मग परीक्षा देणारे मुलं 10-12 लाख आहेत. तर त्या परिस्थितीत जर आपण समजा तिथे नंबर नाही लागला तर जे दुसरं ऑप्शन आहे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचं CETचं, तर ते पण आपलं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्याची पण आपण तयारी खूप मन लावून केली पाहिजे. जर समजा नाही नंबर लागला JEE सारख्या ठिकाणी NIT IITला, तर मग स्टेट CET म्हणून तो चांगल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊ शकतो. तर त्याची त्यांनी तयारी केली पाहिजे. सुधाकरराव जोशी गेल्या 28 वर्षापासून मॅथ्सची तयारी करून घेतात. म्हणजे लातूरमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस येतात मॅथ्सचा प्रवेश कुठे घ्यावा म्हटलं की पटकन त्यांच्या तोंडापुढे नाव येतं किंवा त्यांना सांगितलं जातं की जोशी क्लासेस मॅथमध्ये तुम्ही प्रवेश घ्या. तर हे क्लासेस तुम्ही 28 वर्षापासून घेत आहात, तर नेमकी तयारी कशी करून घेता तुम्ही विद्यार्थ्यांकडे? मुळात काय असतं की मॅथ सारखा विषय 10वीपर्यंत मुलं बरेच वेळेला काही मुलांचं बेसिक कच्चं असतं, त्यांच्या मनामध्ये भीती असते किंवा मला ते जमेल का नाही. पुन्हा इंजिनिअरिंगला जायचं तर मग ग्रुपिंग खूप लागते, 95च्या वरती मार्क कमीत कमी लागतात, मग स्कोरिंग होतं की नाही असं मुलांमध्ये भीती असते. तर 11वीला जेव्हा मुलं येतात त्यावेळेला आम्ही त्यांची बेसिकपासून तयारी करून घेतो, त्यांना त्या सब्जेक्टमध्ये आवड निर्माण करून देतो, त्यांचे जे साधे कन्सेप्ट आहेत ते आम्ही क्लिअर करून देतो आणि मग त्याचे जे काही डाऊट्स आहेत ते आम्ही सॉल्व्ह करून घेतो. त्याला प्रॅक्टिस करून घेतो क्लासमध्ये, अशा वेगवेगळ्या सीट्स असाइनमेंट देऊन त्याची प्रॅक्टिस करून घेतो. त्याच्या वीकली एक्झाम घेऊन त्याचा परफॉर्मन्स किती येतो, कुठं कमी पडतो हे आम्ही चेक करतो आणि त्याचं जास्तीत जास्त आवड निर्माण करून तो त्याला स्वतःला गणित करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो. हा आतापर्यंत आमचा अनुभव आहे. अच्छा सर, ज्यावेळेस निकाल लागले जातात म्हणजे उदाहरणार्थ 10वी 12वी, तर या संदर्भामध्ये विविध इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे तुमच्यासह ट्युशन घेणाऱ्या, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये मोठमोठ्या जाहिराती देतात पानभर, पण त्या जाहिरातीमध्ये एकाच विद्यार्थ्याचे 2-2 ठिकाणी फोटो देतात. त्याचं काय गडबड काय त्याची नेमकं? बऱ्याच वेळेला काय असतं की पालक किंवा समाज पण बऱ्याच वेळेला शंका घेतो. काही काही विद्यार्थी असे असतात की जे 1-2 ठिकाणी पण क्लास करतात, एखाद्या विषयाला एका ठिकाणी मार्गदर्शन घेतात, दुसरीकडं असे बऱ्याच वेळेला होतं. त्यामुळं हा पण प्रकार होतो आणि काही बाबतीत थोडंसं संशय पण असतो की काही जण मग आपल्याकडे विद्यार्थी नसला तर मग त्याचा निकाल छापतात, त्याला मग पुन्हा ते बोलावून घेऊन त्याचे सत्कार करतात, असे पण काही बातम्या ऐकायला मिळतात. पण आता ह्या गोष्टी काय त्याचं म्हणजे प्रूफ नसतो हे नेमकं खरं आहे की नाही, परंतु चर्चा मात्र दरवर्षी होते. पण हे जरी आवड होईल महत्त्व वाढलं निकालाचं, त्या कारणामुळे करायचं असं होत असेल की क्लासला पण त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. जर का समजा आपल्या क्लासचा टॉपर नाही आला तर मग उद्या आपल्या ॲडमिशनवर परिणाम होईल, म्हणून समजा मग टॉपर नाही आलं तर मग त्याची जुळवाजुळव करणं वगैरे असे प्रकार काही ठिकाणी ऐकायला मिळतात. त्यात नेमकं तथ्य काय असतं हे मला सांगता येणार नाही. परंतु मग पालकांनी ह्या गोष्टीला आवाजतं, मला असं वाटतं की पालकांनी या गोष्टीला आवाजतं महत्त्व देतो निकालाला वगैरे. शेवटी क्लासच्या हातात निकाल लावणं नाहीच आहे. क्लासच्या हातात काय तर शिकवणं, विद्यार्थ्यांची सगळा निरीक्षण करणं, सिलेबस कंप्लीट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या क्लासमध्ये होतात का हे पाहून. निकाल लागणं वगैरे हे विद्यार्थ्याच्या अभ्यासावर आहे. खुदकरू विद्यार्थी असतील, मेहनती असतील तर रिझल्ट येतो. बऱ्याच वेळेला खूप मेहनत घेऊनही क्लासला रिझल्ट मिळत नाही, कारण तशा प्रकारचे विद्यार्थी तिथं आले पाहिजे. त्यामुळे मग केवळ निकाल बघूनच पालकांनी ॲडमिशन घ्यावं ह्या मताचं मी बिलकुल नाही. सर, शेवटाकडे जाताना एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की इंग्रजी आणि गणित हा क्लिष्ट विषय समजला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती असते की बाबा आपल्याला काय होईल की, आणि बाबा हे डोकेदुखीच असते त्याचं काय वाटतं मॅथ्समध्ये. पण तुमची एक हातोटी अशी आहे सर की गणित सारखा एवढा क्लिष्ट विषय देखील तुम्ही हसत खेळत आणि वेगळ्या सोप्या भाषेत कसं काय शिकवता, काय हातोटी त्याची? त्याच्यात एक काय आहे, मला एक पहिली गोष्ट तर मला जलापूरकर सरांसाठी गुरु भेटला, त्यांची स्वतःची खूप विनोदी शैली होती, खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवायचे, खूप चांगला कन्सेप्ट क्लिअर करायचे. तर त्यांच्याकडं त्यांचं मार्गदर्शन घेतल्यामुळं, त्यांच्याकडं काही दिवस अनुभव घेतल्यामुळं मला काही गोष्टी त्यांच्याकडनं मिळाल्या. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी क्लास चालू केला त्यावेळेला माझ्याकडे खूप सर्वसाधारण विद्यार्थी यायचे. मग त्यांना डेव्हलप कसं करायचं ह्या बाबतीत मी खूप विचार केला, बरेच प्रयोग केले. तर त्या प्रयोगाच्या आधारे मला आज खूप मोठा आत्मविश्वास आहे की सर्वसाधारण जर विद्यार्थी आला आणि जर त्याची करण्याची तयारी असेल तर निश्चित त्याच्यामध्ये आम्ही डेव्हलपमेंट करतो. त्याच्या मार्गामध्ये निश्चित 25-30% आरामात वाढ होते ही आम्ही खात्री देऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे आम्हाला ज्या सरांनी शिकवलं, ज्या गुरु भेटले ते मी सुरुवातीच्या काळात मी जे काही मेहनत घेतली त्याचा एक परिणाम आहे. आणि इतके दिवसाचा अनुभव, ह्या अनुभवाच्या आधारे वर्षभर सगळ्या गोष्टी जसं अनुभव होईल तसं
गोष्टी सोप्या होत जातात, तर त्याचा हा परिणाम आहे. सुधाकरराव जोशी हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसंच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळं ते एक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतात आपल्या क्लासेसमध्ये. केवळ व्यवसाय म्हणून न बघता या क्लासेसकडे ते गोरगरीब आहे, गरजू विद्यार्थी आहेत, अशा अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे. परंतु ती प्रसिद्धीच्या बाजूला नव्हती. प्रसिद्धीच्या कुठल्याही त्यांना समोर येऊन असं अवडंबर ते माजवत नाहीत की बाबा मी अमुक्याला मदत केली त्या मुक्याला. तर आतापर्यंत असे कित्येक विद्यार्थ्यांना शेकडो उदाहरणं असते तुमच्याकडे की तुम्ही मदत केलेली आहे. तर ते असे काही उदाहरणं आहेत का त्यांच्या इथून ते मदत केली आणि त्यांचे पालक तुम्हाला सांगत असतील की बाबा तुमच्यामुळे आम्ही, किंवा ते विद्यार्थी ज्यावेळेस नोकरीला लागतात त्यावेळेस आजही मला असं आठवत आहे की अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेलेले देखील तुम्हाला अजून फोन करून बोलतात. तर त्या संदर्भात तुमचा अनुभव काय? नाही, आता मुळात हे सगळे जे संस्कार आहेत त्यात एकतर जसं आता तुम्ही उल्लेख केला समाज म्हणून आपण बघतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तर मी लहानपणापासून स्वयंसेवक आहे. पण त्यासोबतच त्याच्या पाठीमागं जालना सरांची जी काही पद्धत होती ते मी त्यांच्याकडे जेव्हा शिकलो त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत होती. मग मला त्यांनी कुठल्याही फीस न घेता शिकवलं. तर त्या गोष्टीची जाणीव ठेवून मी पण विचार केला की आपण जेव्हा ह्या क्षेत्रात आलेलो आहोत तर आपण पण अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. त्यांना क्लासमध्ये तर फीसमध्ये सगळं जरूर देतोच आहे आम्ही, त्यात काही वाद नाही. पण ते जेव्हा उच्च शिक्षणाला जातात तेव्हा आम्हाला काही शक्य असेल तर आम्ही मदत करतो. आमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं काही संस्थांकडनं कॉर्डिनेट करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जेणेकरून ते शिक्षण राहिलं नाही पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, त्याचं कुटुंब उभं राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असे हजार उदाहरणं आहेत, खूप सारे उदाहरणं आहेत. असे विद्यार्थी येतात, बरेच जण मेडिकल जे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा झाले ज्यांना आपण मदत केली, काही शिक्षक झाले, चांगल्या पदावर आहेत. त्याचा क्लासला फार मोठा अभिमान आहे आणि ते त्यांच्या क्षेत्रात अजून चांगलं काम करत आहेत, तर त्याचा पण आनंद आहे. वा सर, आपल्या एवढ्या व्यस्त वेळ असताना देखील माध्यम टीमसाठी आपण हा क्लिष्ट विषय सांगितला आणि एकंदर नीटच्या संदर्भामध्ये जे गोंधळ चालू आहे, संभ्रमावस्था चालू आहे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये, याबद्दल आपण मोकळेपणानं आपले संवाद साधलेला आहात. याबद्दल माध्यम वृत्त या टीमतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सुदर्शन व्हिडिओ एडिटर सुदर्शन कंजेसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.